मी सायकोलॉजिस्ट रेजेशा खान आणि आज आपण अशा 5 गोष्टींवरती बोलणार आहे जे तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात। तर ह्या 5 गोष्टींवरती तुम्हाला खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार। विचार असे आहेत की तुम्हाला लाखो हजारो विचार दिवसभरात येत राहणार आहेत। मग त्या प्रत्येक विचारावरती तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाही, कारण की त्यातले काही विचार हे असे भीतीदायक असतात, तर काही विचार हे चिंता देणारे असतात, तर काही विचार हे तुम्हाला असुरक्षित वातावरण निर्माण करणारे असतात, तर काही विचार हे अविश्वसनीय असतात जे आपल्याला कधीच फायद्याचे नसतात। त्यामुळं आपल्याला त्या विचारांकडे लक्ष द्यायचं आहे जी तुम्हाला प्रगती करण्यासाठी मदत करू शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे झोप। झोप जर तुमची व्यवस्थित असेल तर तुम्ही 8 तासाची झोप घेतल्यानंतर तुम्हाला मूड फ्रेश होईल असं तुम्हाला फील होईल। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली झोप झाली आहे तर तुम्ही दिवसभराच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ शकता, म्हणजे तुमचं मन शांत राहील, तुमचं लक्ष लागेल आणि तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे तुम्ही शांतपणे लक्ष देऊ शकता। जर तुम्हाला असं वाटत असेल की जर आपली झोप पूर्ण होत नाहीये तर शांत मेडिटेशन वगैरे ह्या गोष्टींचा तुम्ही उपाय करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एकदा झोप पूर्ण झाली तर राग, चिंता, भीती, नैराश्य या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे मूड। चांगल्या गोष्टींकडे असेल, तुमचं मूडची चावी तुमच्या स्वतःकडे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर तुमच्या मूडची चावी तुम्ही इतर कोणाकडे दिलेली असेल तर तुम्ही आधी ती चावी स्वतःकडे घ्या, कारण की तुम्हाला कोणीतरी येणार, नाराज करणार, तुम्हाला कोणीतरी येऊन काहीतरी बोलणार आणि तुमचं त्याच्यावरून पूर्ण दिवसभराचं शेड्यूलच बिघडणार, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मूडची चावी तुमच्या स्वतःकडे ठेवा। मोटिवेशन म्हणजे चौथी गोष्ट, मोटिवेशन। तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणीतरी येईल आपल्याला मोटिवेशन देईल, कोणीतरी येईल आपल्याला मोटिवेट करून जाईल, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कोणीतरी मोटिवेट करावं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ मोटिवेशन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कशा पद्धतीने मोटिवेशन वाढवायचं तर छोट्या छोट्या गोष्टी करायला लागा, छोटे छोटे काम करायला लागा, जेणेकरून तुम्हाला सेल्फ मोटिवेशन वाढेल। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या गोष्टींमध्ये मला उत्साहच येत नाहीये, ही गोष्ट मी करू शकत नाही, तर प्रयत्न करा। एकदा चुकाल, दोनदा चुकाल, तीनदा चुकाल, पण तुमची गोष्ट एकदा का होईना कधीतरी सक्सेस होईल, त्यामुळे ती करायला शिका। आणि 5वी गोष्ट म्हणजे तुमचं जेवण। तुमचं जेवण जर व्यवस्थित असेल, तुम्ही जर बाहेरचं खात असाल तर त्याच्यामुळे तुमचं शारीरिकरित्या तुम्ही हललेले असणार आहात, म्हणजेच मानसिकरित्या जर तुम्हाला स्थिर व्हायचं असेल आणि शारीरिकरित्या तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। जर तुम्ही हेल्दी जेवण करत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडून वाचायला तुम्हाला मदत मिळू शकते। आणि ही 5 गोष्टी आहेत याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या 5 गोष्टी बिघडलेल्या आहेत तर लवकरात लवकर समुपदेशाकडे जाऊन मदत घ्या आणि मानसिक आरोग्य सुधारण्याला मदत करा। धन्यवाद।